नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत बटू केव्जमध्ये आणि मागच्या 2 ब्लॉग्सला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलाय खरंच खूप छान वाटलं. त्यासाठी थँक्यू सो मच. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. इथे येतात सगळ्यात आधी नजर जाते ती म्हणजे कलरफुल स्टेप्सवर. इतके सुंदर कलर्स आहेत ना, फोटो काढल्याशिवाय राहूच शकत नाही. आता थोडं तुम्हाला बटू केव्स बद्दल सांगते. हे क्वालालंपूर मधलं एक प्रसिद्ध हिंदू श्राईन आहे आणि इथल्या केव्स मध्ये लॉर्ड मुरुगन यांचं मुख्य मंदिर आहे. तुम्ही नाही झोपलात? नाही, तुम्ही नाही झोपलात? आम्ही तिघही झोपलो गाड. चला तर मग आता वेळ आलेली आहे आपले कुपन्स कलेक्ट करण्याची. तर कुपन्स म्हणजे काय तर चला मी तुम्हाला पूर्ण बॅक स्टोरीच सांगून घेते. तर झालं असं, आम्ही येऊन पोहोचलो होतो केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये, जिथे आम्ही आमचे सगळे क्वेरीज सांगितले आणि आमचा एक कस्टमाइज पॅकेज बनवून घेतला होता. आणि केसरी टूर्स सोबत आपण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरू शकतो. बट ह्यावेळी आपल्या सोबत होते सिनियर सिटीजन्स, त्यामुळे रिस्क नको आणि त्याचमुळे आपण इकडून बुकिंग केली. आणि सिनियर सिटीजन्स म्हटल्यावर त्यांची औषध पाण्याची वेळ पाळणं आणि ते पण बाहेर असताना खूप डिफिकल्ट होतं. इकडे बघा आमच्या मनू मॅडम सगळ्या टूर्स कशा प्लॅन करतायत आणि त्याचबरोबर बाहेर जाऊन इंडियन रेस्टॉरंट्स कुठे शोधायचे, त्यामुळे हा आमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होता आणि त्याचा एक्सपिरियन्स पण खूपच छान होता. ते तर तुम्हाला पुढे कळेलच. आणि आम्ही आमच्या स्नॅक्स टाइमचेच कुपन कलेक्ट करत होतो. तर चला आपण आता बघूया पुढे काय झालं. आपण जिथे जिथे जाणार आहोत तिथे खूप सारे शॉपिंग स्ट्रीट्स असणार आहेत. तर बघूया आपण इथून काय काय शॉप करतोय. तिकडे जी गर्दी दिसते ना, तिथेच नारळ पाणी भेटतंय. नारळ पाणी किंवा चहा कॉफी काही असेल तर तुम्ही घेऊ शकता. चहा कॉफी आतमध्ये आणि नारळ पाणी पलीकडे असेल. तर मित्रांनो, आपल्याकडे होते 5 लोक म्हणजे 5 कुपन आपल्याला भेटले. त्यामुळे नारळ पाणी आणि टी कॉफी सगळ्यांनाच भेटणार होतं. पण सगळ्यात अगोदर इकडे एवढं युनिक कटिंग होते ना. नारळ पाणी जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा त्याची कटिंग बघितली, इतकी युनिक पद्धतीने ना, तर बघाच आता मी तुम्हाला दाखवते. आणि इथे एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे. नारळ इकडे मोठे आहेत आणि पाणी पण भरपूर आणि एकदम स्वीट. हे बघा, नारळ चक्क फ्लावर शेप मध्ये कट करून देतात. खूपच युनिक वाटलं हा आम्हाला. तुम्हाला कसं वाटलं? साडी आहे. तर चला आता पेट पूजा तर झालीये. आता आपण जाऊया बटू केव्स मध्ये लॉर्ड मुरुगनचं दर्शन घेण्यासाठी. आता ही जी मोठी स्टॅच्यू दिसते ना, तीच आहे लॉर्ड मुरुगन. तर गाईज, मला आता सगळे येऊन परत विचारता आहेत की तू काय घातलंय नक्की, ही साडी आहे की अजून काय आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी आज वेगळ्या प्रकारची साडी ड्रेप केलेलं आहे. तुम्हाला फोटोज मध्ये बघायला नक्की मिळेल. तर गाईज, बटू केव्स मध्ये अनेक देवी देवतांचे वेगवेगळे मंदिरं आहेत आणि केव्स तर इतकी सुंदर आहे ना की बघतच राहावं असं वाटतं. तर चला मी तुम्हाला घेऊन जाते. पण त्या अगोदर आपल्याला खूप सारे स्टेअर्स चढत जावं लागणार आहे. हा नुसत्या स्टेअर्स नाही, कलरफुल स्टेअर्स. हो, इतक्या सुंदर दिसतात ना. त्या सुंदर पायऱ्यांवरून ग्रेसफुली साडी घालून चढत जायचं आहे. ह्या स्टेअर्स वाटतात तेवढं चढणं सोपं नाहीये. अगदी थकायला होतं आणि त्या सरळ असल्यामुळे खाली बघितलं तर खूप भीती वाटते. आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात मोठा धोका आहे मंकीज पासून. इतके इकडचे मंकीज क्रिमिनल टाइप आहेत ना, खूप अटॅक करतात. हा चढता चढता विचार केला तुम्हाला पूर्ण केव्ह वरून दाखवून घेते, म्हणजे आपण आतमध्ये जाऊया आणि मग आतमधली ब्युटी एन्जॉय करूया. तर मित्रांनो, फायनली मी वरती चढत पोचलेली आहे. खूप दमलेली सुद्धा आहे, म्हणून तुम्हाला थोडी केव्स दाखवून देते. थोडंसं रेस्ट मी एका जागी उभी राहून घेते. आणि बघा, त्यामध्ये हे इतकं ब्युटिफुल मंदिर आहे. ते मंदिर इथून छोटं दिसतंय पण आतमध्ये जाऊन बघा खूपच मोठं आहे. तर चला आपण जाऊया. कुची आणि मनू तर अगोदरच पोचलेले आहेत. त्यांना रेस्ट पण भेटलेली आहे कारण माझी वाट बघत बसले. तर बघा, आता थोडेसे अजून स्टेअर्स आहेत जे खाली उतरायचे आहेत आणि मग स्ट्रेट मंदिर आहे. आता आतमध्ये आल्यावर मी परत एकदा तुम्हाला केव्स दाखवते, सो दॅट तुम्हाला अंदाज येईल की ही किती जुनी केव्स असणार आहे. इथे आल्यावर मला एकदम एकविरा आईच्या केव्सची पण आठवण आली. हा चला आता केव्ह तर बघून झालेली आहे, आता मंदिर बघूया. तर गाईज, आतापर्यंत आपण मलेशियात आल्यापासून तुम्ही आमच्या ब्लॉग थ्रू काय काय बघितलं ते कॉमेंट्स करून सांगा, कारण तुमचा रिस्पॉन्स बघितला ना की फार आनंद होतो. तर गाईज, हा पार्ट 3 ऑफ मलेशिया असणार आहे, पण पार्ट 4 मी घेऊन येणार आहे ट्यूसडेला संध्याकाळी 5 वाजता. तर गाईज, आपल्याला प्रत्येक स्पॉटवर काही टाइम दिलेला असतो आणि त्या टायमिंग मध्ये आपल्याला सगळं फिरून मीटिंग स्पॉटला भेटायचं असतं. तर बघा, इकडची देवी आणि त्यानंतर इकडे गणपती बाप्पाची अगदी सुरेख मूर्ती.
तर चला आता पटापट खाली जाऊया आणि मग बघा इकडे आम्ही किती छान छान फोटोज काढले आणि बाकीचे मेंबर्स पण आम्हाला जॉईन झाले. तर चला आता बटू केव्स मधून आपण निघालेलो आहोत आणि चाललोय डिनरसाठी. भेटूया ऑन टेबल. Wow, what are you eating, Manu? सगळ्यांचं घेतलं. Pav Bhaji. And what is this? Squirrel? What is squirrel eating? तर गाईज डिनर कंप्लीट करून आम्ही जाऊ हॉटेलमध्ये. तर भेटूया उद्या सकाळी. So good morning all. Next day, today is day 2 and see we are ready with the look. So please comment how is the look for day 2. आणि आज आपण कुठे कुठे जाणार आहोत? आज आपण जेंटिंग हायलँड्स म्हणून एक जागा आहे तिथे जाणार आहोत. आणि पहिलं आपण KLCC टॉर्स आहेत, ट्विन टावर्स आहेत, तिथे सुद्धा जाणार आहोत. तर लेट सी काय आहे ते. चला. आणि आता मी कुचीचा लुक पण दाखवून घेते. कुचीला आज मी असं काहीतरी आउटफिट सिलेक्ट केलेलं आहे. थोडंसं रेनी आहे तर कधी कधी सनी आहे, तर त्यासाठी अगदी कम्फर्टेबल आउटफिट आणि थोडं स्टायलिश सुद्धा. तर हे आणि मनूला सुद्धा मी बरोबर काल तिने एक स्क्विरल घेतली त्याप्रमाणेच रेडी केलेली आहे. आणि माझा लुकसुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण ब्रेकफास्टसाठी लिफ्टची वाट बघतोय. सो ब्रेकफास्टसाठी आपण आलेलो आहोत. ये बेटा, बघूया आता इथे आई बाबा कसे आहेत. रूम नंबर 502. तर आजची मॉर्निंग स्टार्ट झाली ती एकदम भारी ब्रेकफास्टनी. इथे जवळपास 50+ ऑप्शन्स होते, त्यामुळे मी हळूहळू तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करते. तर सुरुवातीच्या जे काउंटरला आपण होतो ना, तिथे साऊथ इंडियन सेक्शनमध्ये लाईव्ह काउंटर होतं. फ्रेश ऑमलेट, डोसा, त्यानंतर सूप, टी, कॉफी आणि त्याच सोबत सिरियल्स, पल्सेस उकडलेले, त्यानंतर वॅफल्स, पॅनकेक्स आणि मिल्कसोबत खाण्यासाठी भरपूर कॉर्नफ्लेक्स. आणि हो, चहाचे बरेच प्रकार होते हां, लेमन टी, ग्रीन टी सगळे. आणि फ्रेश फ्रूट ज्यूस पण अवेलेबल होते. त्याचसोबत चायनीज काउंटर पण होता. हा इतक्या मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये रोस्टेड चिकन वगैरे सगळंच होतं. मी तर रोस्टेड चिकन खाल्लं, मला ते खूप जास्त आवडलं. फ्राईड राईस, पास्ता हे सगळंच मी ताटात वाढून घेतलं. मनूला मी थोडं थोडं फ्राईड राईस भरवलं, तिलाही खूप आवडलं ते. माझं ऑलरेडी खाऊन झालंय. तुझं झालं का? काय खाल्लं तू? तर चला ब्रेकफास्ट आवरून पटापट बसमध्ये जाऊया. सो लॉबी एरिया पण किती छान मेंटेन्ड आहे बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बापरे, मी पडलेस. मी आणि कुची एकमेकांना बोलत होतो, आत्ता एवढे ऑप्शन आहेत, मग लंचला काय काय असेल. थोडंसं खाल्लं. in the world, which is PNB Merdeka 118. Okay, about the second tallest tower in the world. तर बघितलं गाईज, कंटिन्यू आम्हाला काही ना काही इन्फॉर्मेटिव्ह सांगतच असतात इकडचे गाईड्स. आणि दोन्ही साईडला रस्त्याच्या काही ना काही बघायला असतं. कधी इंडस्ट्रीयल हब्स बघायला भेटतात, तर कधी इकडच्या फॅक्टरीज किंवा स्मॉल बिझनेस बिल्डिंग्स. आणि त्याचबरोबर इकडचा क्लायमेट पण बघा आजचा अगदी क्लिअर होता, थोडासा सनी. आणि आता बघा समोर काय दिसतंय, KL टॉवर. आणि मी बाहेर बघण्यात एकदम बिझी असताना कुचीने ही सुंदरशी व्हिडिओ कॅप्चर केली आहे आमच्या सगळ्यांची. तर आज मम्मी पनवेलनी दुसरा पार्टनर चूज केलेला आहे. मनूला घेऊन बसलेली आहे आणि तिला सगळं दाखवते खिडकीमधून. त्या दोघी एकदम रमल्यात. आणि इथे मार्टिन अंकल आंटी पण बघण्यात एकदम बिझी आहेत. तर चला आता आपण KL टॉवर्स जवळ येऊन पोचलेलो आहोत. थोडीशी माहिती सांगते हां. तर गाईज, आम्ही 2-3दा KL टॉवर बघितला ट्रॅव्हल करताना आणि आम्हाला टूर गाईडने पण त्याबद्दल सांगितलं. पण जसं आम्ही जवळ आलो ना, त्याची ब्युटी बघून आम्ही एकदम थक्क राहिलो. कारण तुम्हाला मी दाखवलं किती उंच आहे. आणि आता आपण थेट जाणार आहोत भरपूर वरती. तर गाईज, इथे सिक्युरिटी बघितली, इथे आपली खूप स्ट्रिक्ट चेकिंग होते. काय मौत आहे तू.
तर आता आम्हाला सांगितलं आपण लिफ्टमधून वरती जाणार आहोत. किती वरती जाणार आहोत आणि कोणता फ्लोर आहे त्याचा व्ह्यू काय असणार आहे ते माहिती नव्हतं. पण जसं आम्ही वर पोचलो व्ह्यू बघून आम्हाला वाटलं यार हे नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे हा. इकडचा ॲम्बियन्स पूर्ण आपण मॉलमध्ये कसं जातो शॉपिंगला तसाच काहीसा होता. सगळं शॉप करायला होतं. केएल टॉरची हाईट जवळपास 421 मीटर्स आहे आणि आपण ऑलमोस्ट 300 मीटर वर आलो होतो. त्यामुळे वरून पूर्ण क्वालालंपूरचा पॅनोरॉमिक व्ह्यू दिसतो आणि इथे टेलिस्कोप पण आहेत. त्यामुळे दूरचा केएलचा व्ह्यू अजून क्लिअर आणि झूम करून बघता येतो. चला तर आता थोडं फिरून बघूया इथे शॉप करायला काय काय आहे. इथे खूप स्वीट्स आणि चॉकलेट सुद्धा होते. त्याच्यावर प्रिंट पूर्ण केएल टॉर्सचं होतं. आणि इकडे बघा हे मॅग्नेट्स आणि चॉकलेट्स सगळ्या फ्लेवर्समध्ये अवेलेबल होते. सो गाईज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं आपण जिथे पण जाणार आहोत आपल्याला शॉपिंग खूप करायला भेटणार आहे. तर बघूया आता मनू काय ह्यावेळी परचेस करायला लावते आहे. एक गोष्ट सांगायचीच राहिली, तिच्या हातात जी स्क्विरल आहे ना ती आम्ही बटू केव्सच्या इथून घेतलेली आहे. हा खरं सांगायचं तर इथे दाखवण्यासारखं इतकं फार काही नाही आहे, पण हा व्ह्यूच एवढा सुंदर आहे ना की भरपूर फोटोज काढले आणि थोडा वेळ फक्त आम्ही ना व्ह्यूच एन्जॉय करत होतो. तर बघा इथे चॉकलेट्स आम्ही घ्यायला गेलो होतो, पण आम्हाला टूर गाईडनी सांगितलं आता आपण चॉकलेट फॅक्टरीलाच जाणार आहोत. तर आता आपण ग्राउंड फ्लोअरला आलेलो आहोत आणि आपण आजूबाजूला काय काय शॉप करायला आहे ते थोडंसं चेकआउट करूया. इथे बघा पाणीपुरीची गाडी कशी आहे आणि इथे ताजमहलचा मिनिएचर छान आहे ना. आणि हे मला लिहिलेलं फार आवडलं हा, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. गाईज ग्राउंड फ्लोअरला पण आम्ही भरपूर फोटो काढले आणि ते फोटो तुम्हाला आवडतील हा. आणि ते चेक करण्यासाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा फॅमजॅम टेल्स. आता थोडा वेळ आपण ट्रॅव्हल करणार आहोत कारण पुढचं डेस्टिनेशन आहे पेट्रोनस ट्विन टावर्स. तर बाहेर बघितलं तर वेगवेगळ्या गाड्या दिसत होत्या. कुची आणि मी तेच ऑब्झर्व करत होतो. बट इकडच्या रोड्समुळे जास्त ब्युटी वाढते हा. तर गाईज ही मॉनेस्ट्री बघा ना किती छान आहे. मनू चालून चालून थकली. आज तिला आम्ही उचललंच नाही जास्त. झोपली बघा आता कशी. नाव वी आर ऑलमोस्ट देअर ऑन आवर लोकेशन ना. हे बघा मनू आत्ता झोपली होती आणि ट्विन टावर्स आल्यावर लगेच उठली. गाईज जसं जसं आपण नेक्स्ट लोकेशनवर जातोय ब्युटी एकदम वाढतच चालली आहे. काय करायचं? तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट्स करा हा. तुमचा प्रतिसाद फार महत्त्वाचा आहे. आणि इकडे बघा ट्विन टॉवर्स किती छान दिसतात. आणि ओ माय गॉड व्हॉट अ ब्युटी अँड अ व्ह्यू. आणि ना मला असं वाटतंय ही सगळी जी ब्युटी आहे ना ती क्लीनलीनेसमुळे जास्त वाढते. कुठेच गार्बेज नाही दिसत आहे, काय नाही, एकदम प्लेन अँड क्लिअर रोड. तर गाईज आपण एक्झॅक्टली ट्विन टावर्सच्या खाली आहोत आणि बघा काय हाईट आहे. आणि इकडे बघा त्याच्यात समोरचा व्ह्यू किती ब्युटिफुल आहे ना. सो आपण निघालेलो आहोत ट्विन टॉवरच्या इथून आणि माझी कुंडू खूपच गोड आहे. ओके चलो 1 2 3 कम ऑन. तर गाईज आपण परत ट्रॅव्हल करून पोचलेलो आहोत आपल्या पुढच्या लोकेशनवर. चॉकलेट फॅक्टरी बोलले होते ना. Welcome to Malaysia. Welcome to our Harrison boutique. My name is Tia. Nice to meet you. तर फायनली सगळ्या मुलांच्या आवडीचं ठिकाण चॉकलेट फॅक्टरी. इतका छान स्मेल येत होता ना एंट्रन्स पासूनच. इथे आम्हाला वेगवेगळ्या चॉकलेट्सबद्दल माहिती दिली आणि टेस्टिंग सुद्धा होती हा. आणि सगळे चॉकलेट्स इतके छान आणि टेस्टी होते ना. तर चला मी तुम्हाला दाखवते. आपल्याकडे कसा मंदिरात प्रसाद वाटतात तसेच ते लोक हातावर चॉकलेट्स देत होते वेगवेगळ्या फ्लेवर्सचे. आणि इकडे बघा मनूची घाई चॉकलेट टेस्ट करायची. तिला तर खूप आवडले आणि आम्ही परचेस सुद्धा केले हा. हे आहेत इकडचे प्रीमियम चॉकलेट्स. तर गाईज इकडे बघा आपण ज्या सेक्शनला म्हणजे डार्क चॉकलेटच्या इथे गेलो तर ते टेस्टिंगला देतात, व्हाईट चॉकलेटच्या इथे गेलो तर ते टेस्टिंगला देतात. आता इथे बघा परचेससाठी आलोय. खूप महाग आहे. तर फ्रेंड्स आता आपण चॉकलेट फॅक्टरीमधून निघालेलो आहोत. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगते, इकडच्या वस्तू ना आपलं जे तिकीट आहे ना त्याच्यापेक्षा पण महाग आहे. तरी पण जास्त नाही, पण 3 वेगवेगळे फ्लेवर्स मी घेऊन आलेली आहे. तर गाईज इकडच्या प्रत्येक बिल्डिंगचे शेड्स आणि कॉम्बिनेशन्स बघा, प्लस त्याचं स्ट्रक्चर बघा किती वेगवेगळं आहे ना. सगळ्या बिल्डिंग्स वेगळ्या दिसत आहेत आणि बघूशा वाटत आहेत. काय करायचंय? बस घ्यायचं आणि
डॅडी ड्राईव्ह करणार, तो लोकांना असं सांगणार आणि पीपल येणार बसमध्ये. आणि मी हिरा ठाकूर बनणार. नाही, सूर्यवंशा. तू ड्राईव्ह करणार बस. पण मला कंडक्टरचा रोल आणि तू काय करणार? तू फक्त खाणार, फक्त खाणार. तिकीट मग तिथे मी लोकांना असं तिकीट देणार. अच्छा. बहुत अच्छा सपना है फैमिली बिजनेस का. हिरा ठाकूर. तर गाईज आता खूप फिरून झालेलं आहे आणि तुम्हाला हे सगळे लोकेशन्स कसे वाटले कॉमेंट्स करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आता आपण आपलं लंच करण्यासाठी जाणार आहोत आणि त्यानंतर इतकं छान लोकेशनवर आम्हाला घेऊन जाणार आहेत ना, नक्की तुम्हाला पण आवडेल हा. तर ब्लॉग अगदी कंटिन्युटीमध्ये बघा. किती ब्युटिफुल कंट्री आहे ना ही. आणि मी रोड साईडची स्वच्छता बघून हे बोलते. हॅलो गायस, लुक कसा वाटतोय? आणि त्यावरून तुम्हाला कळलंच असेल आपलं पुढचं लोकेशन एकदम हटके असणार आहे. तर आजचा दिवस आपला एकदम पॅक्ड होता. केएल टॉर्स, त्यानंतर पेट्रोनस ट्विन टावर्स आणि चॉकलेट फॅक्टरी एक्सप्लोर करून आत्ताच आपण लंच करून निघालेलो आहोत. इथे बघा सगळ्यांच्या गप्पा रंगल्यात. हा एवढा छान लुक करून मी नेमकी कुठे चालले आहे हे बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. अरे हो, जाता जाता आमचे काही आज सकाळपासूनचे काढलेले फोटोज दाखवायचे आहेत, ते पण बघा हा. आणि कॉमेंट्स करून सांगा पोज कशा वाटल्या आणि तिन्ही लोकेशन्स पैकी कोणतं लोकेशन एकदम छान होतं ते पण आम्हाला कळवा हा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.